तर मित्रांनो, मागच्या भागात तुम्ही पाहिलंच असेल की आपण चिपळूणला प्रवास करताना इंदापूरपर्यंत येऊन पोचलो होतो. तो भाग आपण तिथेच समाप्त केला होता. आता पुढच्या भागात इंदापूर ते चिपळूणपर्यंतचा प्रवास आपण पाहूया. तर बरोबर 9:17 झालेत. आता जिथून माणगाव बायपासला सुरुवात होते त्या पॉईंटला आपण पोचलो आहे. इथपासून आता ट्रॅफिकला सुरुवात आहे. एवढं सांगण्यासाठी मी फक्त आता रिअल टाईममध्ये स्विच झालो आहे. आता पुन्हा मी टाईम लॅप्समध्ये स्विच होतो, नाहीतर व्हिडिओ बराच मोठा व्हायचा. तर पहिल्या भागात आपण इंदापूरपर्यंतचे अपडेट्स घेतले. आता याच्या पुढच्या प्रवासात आपण इंदापूर ते चिपळूणपर्यंतचे अपडेट्स घेऊया. हे बघा, लॉंग विकेंड, माणगावचं ट्रॅफिक. अरे माणगावचा बायपास बनणं किती महत्त्वाचं आहे ते बघा. काम तर चालू आहे, आता जरा जोर पकडला आहे कामाने, पण कधी पूर्ण होईल काय सांगता येणार नाही. आपल्या इकडे लोकांना सिविक सेन्स अजिबात नसतो. सरळ सरळ उजवीकडून विरुद्ध दिशेने गाड्या टाकलेल्या आहेत. आता इतकी लोकं लाईनमध्ये सरळ उभी राहिली आहेत, तरी काही महाभाग असतातच. हे बघा, अजून चाललेत बघा राईट साईडने पुढे, मोठ्या बापाचे. कठीण आहे बाबा. 9:30 झाली आहेत. ट्रॅफिक अगदी स्टँड स्टील आहे. लॉंग विकेंडचा प्रताप आहे. सगळेच निघालेत फिरायला, म्हणून आम्ही शक्यतो अशा सुट्टीच्या दिवसात बाहेर कधी जात नाही. 9:42 झाली आहेत. आम्ही अजून माणगावच्या ट्रॅफिकमध्येच आहोत. तोपर्यंत आपण गाणी ऐकूया. तू है तो मुझे फिर और क्या चाहिए, तू है तो मुझे फिर और क्या चाहिए. बरोबर 10:10 झाली आहेत आणि तो शॉर्टकट मारला म्हणजे आम्ही आता माणगावच्या ट्रॅफिकच्या बाहेर पडलो आहे. जवळजवळ 40 मिनटं गेलीच समजा. त्याचा ॲक्च्युअल टाईम 5 मिनटं किंवा 7 मिनटं, त्यासाठी लागले 40 मिनटं. आता 6:15, आता 10 वाजता आम्ही माणगावमध्येच आहोत. चला, आता ही ट्रिप आपण टायमिंगसाठी नाही करायची. दिस इज नॉट द बेस्ट टायमिंग. लॉंग विकेंड, मजबूत ट्रॅफिक, सगळे आपले चालले बीचवरती फिरायला. हरिहरेश्वर, श्रीवर्धन. तर बरोबर 10:20 झालेली आहेत. आपण लोणेरेला पोचलो आहे. आणि एक खुशखबर, सगळ्यांना माहीतच असेल म्हणा, पण प्रत्यक्ष पाहणं वेगळं आणि खबर मिळणं वेगळं. लोणेरेचा ब्रिज सुरू झालेला आहे. दोन्ही बाजूचं ट्रॅफिक ब्रिजवरनं सुरू आहे. लोणेरेला तितकाचा वेळ काय वाया नाही जायचा, पण तरी ठीक आहे. 2-3 मिनटात आपण पटकन ब्रिज क्रॉस करून पलीकडे पोचू शकतो. थोडं तर थोडा वेळ का होईना पण वाचेल ना. दिवाळीला होणार, नवरात्रीला होणार, करता करता डिसेंबरला होणार, करता करता जानेवारी उजाडला. मला वाटलं जानेवारी 7-8 तारखेच्या आसपास, म्हणजे 4-5 दिवस इकडे तिकडे असेल.
बहुतेक सुरू झाला असेल हा लोणेरेचा ब्रिज. मित्रांनो 10:31 झालेत, 10:30 वाजलेत, किलोमीटर झालेत 163. आणि वीर स्टेशन गेल्यानंतर डाव्या बाजूला थोडंसं पुढे, म्हणजे बरंच पुढे आहे, हे जोशी वडेवाले आहेत. तर म्हटलं इथे बघूया, आता नाश्ता करूया. इथे कधीच नाश्ता नाही केला आहे, तर मग आता भेटूया आपण नाश्त्यानंतर. हे फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. समोर रेट कार्ड आहे, तुम्ही पॉज करून हे पाहू शकता. हे कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे. हे जे रेट्स आहे ते इन्क्लुडिंग GST आहे. चला मग आता गरमागरम वडापाव आणि मेदू वडा खाऊया. मी नेहमीप्रमाणे ओनियन उत्तप्पा मागवला आहे, तो बनतो आहे. बड़ा सॉफ्ट आहे हा ओनियन उत्तप्पा. कलर काहीतरी वेगळाच दिसतो एकदम. पुष्कळ पार्किंग आहे आणि इथे कोपऱ्यात एक चार्जिंग मशीन आहे. चालू आहे की नाही माहीत नाही, जाऊन बघतो मी. बहुतेक बंद आहे. आता ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल असेल त्यांनाच माहिती असेल किती चार्जचा आहे, किती KVचा आहे. आम्हाला अजून काय माहीत नाही याच्याबद्दल. तर मित्रांनो बरोबर 11 वाजलेत. अर्धा तास गेला आमचा ब्रेकफास्टमध्ये. तो जो चार्जर दाखवला तो चालू आहे म्हणतात, तो स्कॅन करायला लागेल. आता आपली काही EV नाही त्यामुळे आपल्याला काय माहीत नाही त्याबद्दल. म्हटलं एक चार्जर दिसला तर त्याची माहिती आपण तुम्हाला देऊया. तर आता जाताना आम्ही महाडवरून लेफ्ट घेणार आणि वाळणकोंडीला जायचं आहे. माझी फार इच्छा होती वाळणकोंडीला जायची, पण आता ॲटमॉस्फिअर असं आहे ना, थोडं धुकमय आहे, त्यामुळे परिसर व्यवस्थित दिसेल की नाही माहिती नाही. पण म्हटलं जाता जाता आपण वाळणकोंडीला एक व्हिजिट देऊया. जर नाही काय व्यवस्थित दिसलं तर पुन्हा येऊया. तर मग चला आता महाडपर्यंत जाऊया आणि महाडपर्यंत लेफ्ट मारूया. माझी फार दिवसापासूनची इच्छा होती वाळणकोंडीला जायची आणि सह्याद्रीमध्ये महाराजांचा जो चेहरा दिसतो तो पाहायची पण फार इच्छा होती. त्यामुळे आता ठरवलं, म्हटलं लवकर घरी जाऊन का उपयोग नाही, तर म्हटलं जाता जाता आपण वाळणकोंडीला जाऊया. तर सकाळी बरोबर 6:15 वाजता मी गाडी स्टार्ट केली. 1 तासात पळसपेला पोचलो. त्यानंतर आम्ही महाडच्या अगोदर एकदा ब्रेकफास्ट केला अर्ध्या तासाचा. त्यानंतर महाडला आम्ही गाडी लेफ्टला टाकली जवळजवळ 11:15 वाजता. वाळणकोंडी पाहून पुन्हा आम्ही NH66ला 1:30 वाजता लागलो. म्हणजे तिथे आमचे जवळजवळ 2.25 तास गेले त्या डिटूर. मित्रांनो हे दोन्ही लेटेस्ट अपडेटचे भाग पहा. त्यानंतर वाळणकोंडीचा जो भाग आहे तो नक्की पहा, कारण फार सुंदर जागा आहे ती. मला अशा जागांवर जायला फार आवडतं. व्हिडिओ आवडले तर लाईक करा. आपले चॅनल ट्रॅव्हल भिडूला जरूर सबस्क्राईब करा आणि हो हाईप नक्की करा. नमस्कार. बरोबर आता 1:30 वाजलेला आहे. 1:26 झालेत आणि तुम्ही बघू शकता आता आपण पुन्हा समोर दिसतोय तो मुंबई गोवा हायवे. तर आता आपण 1:26 पुन्हा मुंबई गोवा महामार्गाला लागलेलो आहोत. म्हणजे आपण सोडला होता 11:15 आणि लागलो आहे 1:26. म्हणजे हा मधला वेळ आपण
कापून टाकायचा आपल्या प्रवासातला. आता इथून आपलं घर दाखवतंय 1.25 तास. आता मध्ये थोडा वेळ लंच करूया. 1:30 वाजलाय. 1:30 म्हणजे 1.25 तास म्हणजे 2:30 पावणे 3. बहुतेक आपण 3:30 पर्यंत पोहोचू घरी. 3:30 पावणे 4 पर्यंत. तर आता आपण महाडच्या शिव पेट्रोलियमला पोचतोय. बघूया इथे किती लाईन आहे, पण एकदा टॉपअप केलेला कधीही चांगला. किती बसल्या बाबा? 4.66. 1:34 झाली आहे. 3-4 मिनटात आमचा गॅस भरून झालेला आहे. आता आपण बालाजीमध्ये जाऊया आणि थोडीशी पोटपूजा करूया आणि नंतर घरी जाऊया. चला.
वाजून 4 मिनटं झालेली आहेत. हे हॉटेल अनुसया कशेडी घाटातलं नाही, हे खेडपासून मला वाटतं 9 किलोमीटर अलीकडे आहे हॉटेल अनुसया. इथे आता आम्ही थांबतो आहे कारण बालाजीमध्ये फार गर्दी होती आणि माझं पटकन लक्षातून निसटलं ते, आणि पुष्कळच गर्दी होती तिकडे, त्यामुळे आम्ही सरळ पुढे निघून आलो. तर आता इकडे आपण थोडंसं जेवण घेऊया आणि नंतर निघूया आपल्या गावाला. इथे माझ्या माईकची बॅटरी संपली म्हणून मला वाटतं व्हॉईस काय रेकॉर्ड झालेला नाही आहे, म्हणून मी तुमच्यासाठी व्हॉईस ओव्हर देतो आहे. अगदी हायवे टच हॉटेल आहे, पार्किंग स्पेसही पुष्कळ आहे, काही शेडेड पार्किंग पण आहेत, त्यामुळे तुमची गाडी उन्हापासून थोडीशी सावलीत राहील. हॉटेल ओपन आहे, भिंती नाही आहेत, त्यामुळे ओपन एअर आहे, टॉयलेट्स बाहेर आहेत. हा बघा हॉटेलचा परिसर, अगदी हवा खेळती राहते. तर मित्रांनो, बरोबर 3:20च्या आसपास आम्ही फरशी फाट्याजवळ पोहोचलो आणि घरी जायला जवळजवळ आम्हाला 3:30 वाजले. तर ह्या 2 भागात मी जरासं वेगळ्या प्रकारे अपडेट्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाग थोडेसे मोठे झालेत, तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही पाहू शकता, काही भाग तुम्ही स्किप करू शकता. जास्तीत जास्त भाग मी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, टाईमलॅप्स केला आहे, त्यामुळे तुम्ही तो भाग व्हिज्युअल्सच्या माध्यमातून स्क्रीनवर पाहू शकता, त्यामुळे तुम्हाला परफेक्ट आयडिया येईल. माणगाव बायपास आणि इंदापूर बायपास हे दोन्हीही क्रुशियल पॉईंट्स आहेत NH66च्या मार्गावरती. त्यानंतर खेड रेल्वे स्टेशनच्या इथे पूर्ण फ्लायओव्हरचं काम चालू आहे, कारण मला वाटतं स्थानिक लोकांच्या मागणीमुळे तिथे फ्लायओव्हर बांधतात आहे, ते काम पुन्हा सुरू झालं आहे, पूर्ण भरणीचं काम सुरू आहे. त्यामुळे खेड रेल्वे स्थानकाच्या परिसरात एकाच लेनमधून ट्रॅफिक सुरू आहे. आणि त्यानंतर पुढे लोट्याचा माळ चिपळूण येते, तिथेही सारखीच परिस्थिती आहे. रोड पूर्ण झालेला होता, पण तरीही स्थानिकांच्या मागणीमुळे तिथेही मुंबईत जाणाऱ्या लेनवरती फ्लायओव्हर बांधण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे तिथेही एका लेनमधून ट्रॅफिक सुरू आहे. मित्रांनो, हे दोन्ही लेटेस्ट अपडेटचे भाग पहा. त्यानंतर वाळणकोंडीचा जो भाग आहे तो नक्की पहा, कारण फार सुंदर जागा आहे ती. मला अशा जागांवर जायला फार आवडतं. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, आपले चॅनल ट्रॅव्हल व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा आणि हो, हाईप नक्की करा. तर मित्रांनो, स्वस्थ रहा, मस्त रहा आणि पाहत रहा आपले चॅनल ट्रॅव्हल
भिडू. कीप वॉचिंग आवर चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग.